जालना में बंजारा समुदाय अनुसूचित जनजाति आरक्षण के लिए आक्रामक हो गया है। दिवाली के दिन भी समुदाय का संघर्ष थमा नहीं है। जालना में बंजारा समाज उसी स्थान पर दिवाली मना रहा है जहां उनका आमरण अनशन जारी है। अनशन स्थल पर पारंपरिक वेशभूषा में बंजारा महिलाएं चूल्हे पर खाना बनाते नजर आई। वहीं समुदाय की अविवाहित लड़कियां पारंपरिक तरीके से जिला कलेक्टर से अनुसूचित जनजाति आरक्षण का वादा मांगने की तैयारी में है। बंजारा समुदाय को अनुसूचित जनजाति वर्ग में आरक्षण देने की मांग को लेकर विजय चौहान नामक युवक पिछले 4 दिनों से आमरण अनशन पर बैठा है। अब उनकी भूख हड़ताल का 5वां दिन चल रहा है। बावजूद इसके सरकार की ओर से कोई ठोस प्रतिक्रिया नहीं मिली है। इससे नाराज बंजारा समाज ने विरोध स्वरूप अनशन स्थल पर ही चूल्हा जलाकर दिवाली मनाने का निर्णय लिया। उनका कहना है कि जब तक समाज को न्याय नहीं मिलेगा तब तक उनका संघर्ष जारी रहेगा। बंजारा संयोजक बड़ अविनाश चौहान ने कहा, हमारी दिवाळी तभी पूरी होगी जब सरकार हमें अनुसूचित जनजाति का हक देगी। आम्हाला फक्त आमचे जे भगिनी आहेत, जे अविवाहित आहेत, त्यांच्या माध्यमाने शासनाला सांगायचं की ते आता संदीप भाऊंनी सांगितलं की शासनाकडे आमचा जो हिशोब आहे 79 वर्षाचा, मुळामध्ये आम्ही या देशामध्ये 4 राज्यामध्ये एसटी मध्ये आहोतच आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही हैदराबाद गॅजेट एका समाजाला लागू केलं आणि त्याच गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एसटी मध्ये आहे। मग एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळणंच गरजेचं आहे आणि शासन नुसतं झोपून आहेत। आमचे 56 आंदोलन झाले, 56 मोर्चे झालेत, 10 ते 20 लोकांनी या ठिकाणी उपोषण केले, त्याला शासनाने साधी भेट दिली नाही। त्यानंतर आमचे 4 तरुणांनी त्यांचं आत्महत्या करून त्यांचा प्राण त्याग केला आरक्षणासाठी, त्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे। तर शासनाला धडा शिकवण्यासाठी आम्ही इथून पुढे आमचा जो हा आंदोलन आहे हा उग्र रूप धारण करेल। शासनाला आम्ही गुडघ्याला टेकवल्याशिवाय राहणार नाही। आपण तांड्यामध्ये मेरा जे असतात मुली त्या नायकाकडे मागतात, तिथं कोणाकडे मेरा मागणार नाही, मेरामध्ये काय मागणी असणार? गावामध्ये तांड्यामध्ये आम्ही नायकाकडे मेरा मागतात। आमच्या भगिनी जे अविवाहित आहेत ती त्यांना वर्षभरामध्ये काय पाहिजे ते सगळं आणि त्यांचं कल्याण होण्यासाठी ते मेरा असतं। या ठिकाणी शासनाकडे आमचे मेरा मागण्याचं या वेळेस महिलांनी ठरवलंय, भगिनींनी ठरवलेलं आहे आणि जो 79 वर्षाचा आमचा हिशोब आहे की शासनाकडे राखीव आहे। 3 वेळेस नाईक साहेब असताना बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं म्हणून शासनाकडे शिफारस केलेली आहे केंद्र शासनाकडे, तो जो ठराव आहे अद्याप प्रलंबित आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये बंजारा समाजाला एसटी आरक्षण दिलेले आहे, ते आमचं हक्काचं आहे। ते मिळवण्यासाठी आम्ही शासनाकडे कलेक्टर मार्फत शासनाकडे मेरा मागत आहोत की आमचं जे हक्काचं आहे ते आम्हाला द्यावं, एसटी आरक्षण द्यावं आणि त्याचबरोबर आमच्या काही इतर मागण्या आहेत त्या आम्ही सविस्तर निवेदन कलेक्टर साहेबाला देणार आहोत। कलेक्टर साहेबांनी निवेदन घेतलं नाही, कलेक्टर साहेब तिथे आले नाही, तर आम्ही त्यांच्या दरवाजावर ते निवेदन ठेवून येणार आहोत।